आणि लाभ घेतला तेव्हा ह्या संपूर्ण परिवाराचं किंबहुना ह्या उपक्रमाचे ते कुटुंब प्रमुख आहेत. प्रसाद सगळे पदार्थ वाढल्यावर तूप वाढलं की त्याची सिद्धी होते की झालं आता सगळं वाढून झालं, असा अनुभव ज्यांच्या येण्याने ज्यांच्या होण्याने होतो. मला एकाने विचारलं की 3च वर्षे झाली आणि आम्ही आलो तेव्हा पहिल्यांदा इथं जंगल होतं. म्हटलं मला काय करायचं आहे माहीत नाही, पण कोणाकडून करायचं हे पक्क माहिती आहे. ज्याच्या हाताला यश आहे त्याच्या हातातून हे घडलंय, त्यामुळे या सगळ्याला एक चांगली गती आणि एक चांगला वेग प्राप्त झाला. खरं तर या सगळ्यांचं येणं इथं आशीर्वादात्मक आहे आणि आशीर्वाद हा शब्दच मुळात वैज्ञानिक आहे, याच्यात कोणताच चमत्कार नाही. मला वाटतं त्या आशीर्वादाला चमत्कार म्हणणं म्हणजे त्या चमत्काराला कोणतरी तो आशीर्वाद दिला असावा. कारण असं आहे की ज्याचं मन साधनेनं एकाग्र झालेलं आहे आणि समोरच्याच्या उद्धाराच्या तळमळीनं आर्द्र झालेलं आहे, त्याच्या मनात जेव्हा समोरच्या घटनेकडे व्यक्तीकडे पाहून त्याच्या भल्याचा विचार येतो तेव्हा ईश्वराला तो लगेच पुरा करावा लागतो आणि यांना वंदन करावं, सगळं ओझं त्यांच्यावर घालावं आणि आपण निश्चिंत होऊन जावं. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी, अशी ही आशीर्वादी मंडळी आपल्याला प्राप्त झाली. मी विजयभाऊ आणि शिवाजीभाऊ दोघांना विनंती करतो की सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचा हा प्रसाद आपल्याला प्राप्त झाला तेव्हा या प्रसादाचं पूजन आपण दोघांनी या ठिकाणी करावं. काळजी काय असते वक्त्याला किंवा त्या उपक्रमाबद्दल उद्धवजी महाराजांचं कीर्तन हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असं म्हणायचे, त्यांना एकाने विचारलं कोणता वक्ता आध्यात्मिक समजावा. महाराज म्हणाले ज्याचं ऐकताना हे आपल्यासाठी चाललंय असं वाटतं तो वक्ता आध्यात्मिक आहे. आणि आपल्याला या वक्ताला असा वक्ता लाभला, काय भाग्य आहे आपलं. मी महाराष्ट्रींना विनंती करतो की या पूजनाचा आपण स्वीकार करावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु नारायणगिरीजी महाराज की जय. आजच्या या कीर्तन सेवेकरता ज्यांनी गोड अशी मृदंगाची साथ केली ते श्री चेतन महाराज तरे. मी आमचे दिलीप भाऊ केने यांना विनंती करतो की चेतनजींचं आपण स्वागत करावं. त्यातलं एक घ्या, वेळ नका दौडू. मयूरजी एक घ्या त्यातलं. भावपत्र आणि भावपुष्प समर्पित केलं जात आहे. त्यानंतर या उपक्रमाला पुढे गतिमान ठेवण्याकरता ज्या सर्वांची कायमची सोबत आहे त्यामध्ये आमची दाते मंडळी विविध प्रकारच्या सेवा या ठिकाणी समर्पित करते, त्यांचं पूजन आपण आरंभाला करतो आहोत. आज या कीर्तन विद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सर्व संत मांदियाळी या ठिकाणी उपस्थित आहे. समारंभाला आरंभानंतर आपण त्या विषयाला स्पर्श करणार आहोत. फक्त मी एक उल्लेख इतका करेन की वेगवेगळ्या परिसरातून अन्नदानं येतात. माझ्या मनात असा विचार आला की 31st दुपारचं जे कीर्तन आहे त्या कीर्तनाला लागून एक अल्पस्वल्प उपक्रम आहे की श्री संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालयाची स्थापना करावी आणि त्या उद्घाटनाचा उपक्रम तर मग त्यानंतरचा जो प्रसाद आहे, नामदेव महाराजांना कीर्तन कुठं न्यायचं आहे तिथला प्रसाद असावा असं मला वाटलं. नामदेव महाराज म्हणतात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. मग जगभरात भजन पोचवायचं आहे तर हे भोजन पण जगभरातलंच पाहिजे आणि 5 मिनिटामध्ये त्या सगळ्यांचे निरोप आमच्यापर्यंत येऊन पोहोचले. मी आजच्या प्रसादाच्या अन्नदात्यांना या ठिकाणी निमंत्रित करतो आहे. प्रथम सौ दर्शनाबेन संजयभाई खंडागळे, लीड्स इंग्लंड. प्रत्येक उत्सवाला एक पंगत या
परिवाराकडून असते. मी प्रतिनिधी म्हणून भानुदास महाराजांना विनंती करतो की राजूभाईंकडचा हा प्रसाद आपण स्वीकारावा. आमचे सुनील भाऊ भगत भानुदास महाराजांकडे हा प्रसादाकडूनच हा होत असलेला गौरव आहे. या मारुती मामांच्या त्या ज्येष्ठ शिष्य आहेत, आम्हाला वरिष्ठ गुरुभगिनी आणि प्रत्येक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग आणि मुंबईत आल्यानंतर त्यांचं इथं देणं येणं या दोन्ही गोष्टी आपोआप घडत राहतात. त्यानंतर दुसरी महाप्रसाद सेवा सौ मोशमी अमित गलांडे फ्लोरिडा अमेरिका. योग असा की हा परिवार या दिवसात भारतात आलेला होता. मी गलांडे काकांना विनंती करतोय की आपण अमित भाऊ आशुतोष भाऊंसह या, आपण दोघे पण या. झोपड्यांमध्येच थांबणं ते म्हणाले आम्हाला इथंच बरं वाटतं. आणि हां गलांडे तर या तुम्ही त्यांच्यासोबत. ही दोन्ही मुलं म्हणजे सरस्वतीचे खरंच वरद पुत्र आहेत. दोघे भाऊ एक अमेरिकेत आणि एक जपानमध्ये थांबायचे, तर जपानमधली नोकरी सोडली. कंपनीने विचारलं का, म्हणे तुमची भाषा आमच्या मुलांना शिकायला जड जाते. मी अमेरिकेला चाललो. आपल्या कंपनीतला एक तज्ज्ञ व्यक्ती अमेरिकेत स्थिरावू पाहतोय. त्या कंपनीने त्यांच्यासाठी जपानच्या कंपनीने एक प्लांट अमेरिकेत लॉन्च केला. तुम्हाला तिथं राहायचं तर आमची कंपनी तिथं असेल. मी दोघांना विनंती करतो, अमितजी आणि आशुतोष दोघेही डॉक्टरेट केलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये दोघांचं योगदान मोठं आहे. मी उद्धवजी महाराज आणि आदरणीय जयवंत महाराज यांना विनंती करतोय की ह्या दोघा कर्मयोग्यांचा आपण सत्कार करावा. गलांडे काका आणि गलांडे ताईंनी घडवलेली ही दोन रत्न अमेरिकेमध्ये भारताचं नाव वाढवत आहेत. आणि आमच्या अमित आशुतोषजींनी सांगितलं की ह्या प्रकल्पासाठी इथून पुढं वेबसाईट वर्क असेल किंवा जे जे काही कामं असतील त्यासाठी आम्ही दोघे भाऊ सेवेला सादर आणि तत्पर आहोत. बस आपण इथेच भक्तनिवासच्या ह्या इमारतीमध्ये एक सदनिकेची सेवा. आणि जेव्हा जेव्हा म्हणजे तेच फोन करत राहतात आपल्या संस्थेच्या अकाउंटमध्ये काय आहे का नाही का, टाकू काही. काढूचे फोनपेक्षा टाकूचे फोन येत आहेत. हा मारुती अमांचा प्रसाद आम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे. त्यानंतर आजच्या महाप्रसादाच्या सेवेतली तिसरा परिवार सौ मृदुला मकरंद वेल्हाळ. हा परिवार वेलिंग्टन न्यूझीलंडला असतो. त्यांचे भाऊ इथं आलेले आहेत. मी विनंती करतो की या आपण उभं येता, या ताईंना पण बोलवा. आणि महाराजजी ह्या परिवाराचं स्वागत करण्याचं आणखी एक कारण आहे. त्यांनी संकल्प केला आहे ह्या आपल्या सगळ्या महाराजांना घेऊन न्यूझीलंडला एक सप्ताह करायचा आहे. या आपण दोघंही या. मी आदरणीय प्रेममूर्ती माधव महाराज नामदास यांना विनंती करतोय की आमच्या या न्यूझीलंडच्या परिवाराचं आपण स्वागत करावं. वेगळ्या भूमीवर गेल्यानंतरही इथल्या भूमीची काही सेवा करावी या भावनेचं अप्रूप आहे. वेल्हाळ परिवाराकरता जोरदार टाळ्या होऊ द्यात. या ठिकाणी आजच्या ह्या कीर्तन सत्राशी संलग्न आणि संबंधित हा गौरवाचा समारंभ इथं पार पडलाय. इथून यालाच संलग्न आपला कीर्तन विद्यालयाच्या उद्घाटनाचा समारंभ सुरू होतो आहे. त्याआधी एक छोटीशी सूचना. MH15 2676 आणि MH15 MH5 111 या दोन गाड्या मार्गात असल्यामुळे आपल्याला प्रसादासाठी जे पेयजल लागणार आहे त्या पेयजलाची गाडी मागे अडलेली आहे. तेव्हा आपल्याला विनंती आहे की 2676 आणि 111 या दोन गाड्यांनी, त्या गाडी चालकांनी आपण थोडीशी काळजी घ्यावी आणि ते वाहन बाजूला करावं. याच उपक्रमाला पुढे
कीर्तन विद्यालयाच्या उद्घाटन समारंभाकडे नेत असताना मी आदरणीय अतिथीगणांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. ह्या कीर्तन विद्यालयाचा उद्घाटन समारंभ ज्यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे ते प्रेममूर्ती संत नामदेव महाराजांचे वंशज आणि एक ज्येष्ठ कीर्तनकार परम आदरणीय माधव महाराज नामदास यांनी आसनस्थ व्हावं अशी त्यांना मी विनंती करतो. ज्यांच्या मधुर वाणीतून प्रेमळ भाषेतून आपण हे कीर्तन श्रवण केलं, प्रेममूर्ती उद्धवजी महाराज आपण आसनस्थ व्हावं. डॉक्टर हरिभक्तीपरायण प्रेममूर्ती जयवंत महाराज मी यांना विनंती करतो आपण ही आसनस्थ व्हावं. मी यासाठी यादी लिहायलाच दिली नाही, कारण लिहिणारी स्वतःची नाव बाजूला काढून ठेवतात. मी प्रशांत महाराजांना विनंती करतोय आपण आसनस्थ व्हा. हो या प्रेममूर्ती भगीरथ महाराज काळे, संत साहित्याचे गाडे अभ्यासक सचिन महाराज पवार, या आपण या बाजूला. भगीरथ महाराज या बाजूला. या उपक्रमाला पहिल्या दिवसापासून ज्यांची साथ आणि सोबत आहे आणि राजकारणातलं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व महाराष्ट्र शासनातले माजी मंत्री प्रेममूर्ती आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब, मी यांना विनंती करतोय की आपण आसनस्थ व्हावं. मडके सर आपण त्यांना घेऊन यात. थोड्याशा ट्रॅफिकच्या समस्येमुळे काय लोक कुठेही जायला निघालेत, त्यामुळे जिथं जायचंय तिथं जायला पण अडचणी निर्माण होऊ लागल्यात. त्यामुळे खूपशी पाहुणे मंडळी इथं उशिराने पोहोचते आहे. माननीय प्रकाश पाटील साहेब आणि शहापूरचे आजी माजी आमदार दरोडा साहेब बरोरा साहेब ही या ठिकाणी उपस्थित होत आहेत. माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे ही या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. परंतु कार्यक्रमाला विलंब नको, आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. सर्वप्रथम उपस्थित झालेल्या या आदरणीय मंडळींचं स्वागत पूजन, त्यानंतर कीर्तन विद्यालयाच्या लोगोचं अनावरण आणि त्यानंतर महनीयांच्या सद्भावना. मला असं वाटतं फार इकडं तिकडं ही फीत कापा किंवा तिकडे न्या, याचं पूजन करा ते करा, यात अधिक विलंब न लावता किंवा त्यात वेळ अधिक न घालवता यांच्याकडून आणखी काही आपल्याला दोन शब्द ऐकता येतील. मला असं वाटतं याच्यापेक्षा चांगलं उद्घाटन कोणतंच असू शकत नाही. तेव्हा नाहीतरी उद्घाटन म्हणजे काय, काहीतरी झाकलेलं आहे आणि ते उघडं करणे, प्रगट गुह्य बोले. तेव्हा आपण त्याच उद्घाटनाचा अधिक आनंद घेऊ. कारण असं म्हणतात लोक की ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. मी म्हणतो इतका गोड ऊस असेल तर मुळासकट खणून माती पण टोपल्यात भरून आणावी, घरी ठेवून द्यावी. अशी व्यक्तिमत्व आपल्या सभेला आज उपलब्ध आहेत. तेव्हा सर्वप्रथम मी या ठिकाणी आमचे ओमप्रकाश भाऊ अग्रवाल यांना विनंती करतो की त्यांनी परमादरणीय माधव महाराज नामदास यांचं शाल, गुलाब पुष्प आणि भावपत्र देऊन स्वागत करावं. आमच्या अग्रवाल भाऊंचं या सगळ्या उपक्रमात फार योगदान आहे. कीर्तन विद्यालयाकरता आपण जी इमारत वापरतो आहोत त्यातली एक सदनिकेची 5 लाख रुपयांची सेवा अग्रवाल भाऊंनी समर्पित केली आहे. त्यांना थांबवावं लागतं. ते म्हणतात आता पुढे काय करायचं आहे सांगा. म्हटलं कीर्तनातून वेळ मिळाला का आपण ठरवूया. अग्रवाल आडनाव सार्थ आहे, प्रत्येक ठिकाणी अग्रभागी ते सेवेला अगदी तयार असतात. मला एक जण म्हणालं की एकदम पंढरपूर वाटतं. म्हटलं पंढरपूर वाटतं नाही, पंढरपूर आलंय इथे आता. प्रेममूर्ती संत नामदेव महाराजांची पावलं जणू या प्रकल्पाला लागली. सरळांबे खरंच आज पंढरपूर झालं, हा प्रत्यय आपण घेत आहोत. त्यानंतर प्रेममूर्ती महंत उद्धवजी महाराज बर ठीक आहे, तुमची आज्ञा. माजी मंत्री जगन्नाथ पाटील साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमचे दीपक भाऊ मेस्त्री
डहाणू येथून आलेले ओम गणेश इंजिनिअरिंग वर्षचे मालक आणि या सदनिका सेवेमध्ये सुद्धा ज्यांनी 5 लाखाचं योगदान, आणि ते अद्भुत असं आहे. ते म्हणाले महाराज माझे तर घ्या, पण आणखी कोणाकडून पाहिजे असेल तर मला यादी द्या, मी जाऊन सगळं बरोबर करून घेतो. आपल्याला चांगलं काम उभं करायचं आहे, तुम्हाला काही कमी पडता कामा नये. फक्त भावपत्र आणि गुलाब पुष्प द्या. पाटील साहेबांचा तो एक दंडक आहे. शालच नाही तसं तर काहीच न घेणे हा दंडक आहे. मी आपल्यासाठी एक माहिती देऊन जाईन, पुढच्या संकल्पात आपल्याला अशी माणसं उपयोगाला येतील. जेव्हा MRP कायदा लागू करायचा होता आणि उत्पादन शुल्क खातं त्यांच्याकडे होतं, त्यावेळेला त्या MRP कायद्यातून फक्त दारूला वगळा यासाठी विजय मल्ल्याने कोट्यवधी ऑफर केले. ते म्हणाले माझ्या राज्याचं मी नुकसान होऊ देणार नाही, मला काहीच लागत नाही. त्यामुळे आज जी दारू MRP कायद्याच्या अंतर्गत आहे त्याचं कारण आपल्या सभेत आहे. संत विचाराचे गाढे अभ्यासक सचिनजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्या संबंधाने आमचे नरेंद्र भाऊ मिस्त्री यांना विनंती करतो की त्यांनी सचिनजींचं स्वागत करावं. त्याचं कारण असं आहे, बाबा आमटेंचं जे कार्य तिथं चालतं महारोगी सेवा समितीचं, त्याचे विश्वस्त आणि खजिनदार आमचे नरेंद्रभाई मिस्त्री आहेत. आणि हा समग्र परिवार बाबा आमटेंच्या कार्याला समर्पित आहे. मुंबईत आनंदवन मित्रमंडळ नावाचं एक मंडळ त्यांनी स्थापन केलं, जिथे मुंबईत निधी संकलित होऊन वर्षाला 70-75 लाख रुपये वरोऱ्याकडे त्या कामाला मार्गस्थ होतात. आणि त्यात त्यांनी एक झरा आपल्याकडेही वळवलेला आहे. आणि गेल्या वर्षी त्यांनी आपल्या उपक्रमाकरता 2.5 लाखाचं योगदान दिलं. ते म्हणाले एका वर्षात देऊन मला समाधान होत नाही, यावर्षी सुद्धा या वर्षभरात 2.5 लाखाचं हे योगदान कीर्तन विद्यालयाकरता राहील. तेव्हा एका सेवाभावी व्यक्तिमत्वाद्वारे हा गोड सत्कार होत आहे. बाबांनी महारोग्यांची सेवा करून क्रांती केली. सचिनजी हे नुसते विचारवंत नाही तर आचारवंतही आहेत. दुर्दैवानं त्यांच्या बंधुराजाला त्यांना गमवावं लागलं, परंतु समाजाला एक चांगलं दिशादर्शक काहीतरी व्हावं म्हणून त्यांच्या विधवा झालेल्या वहिनीचा त्यांनी पुनर्विवाह केला. आणि तो पुनर्विवाह करून अगदी स्वहस्ते तिचं कन्यादान केलं. आणि एका माऊलीला तिच्या जीवनाची नवी वाट, समाजाला एक वेगळं झणझणीत अंजन घालून आणि केवळ प्रवाह यापेक्षा आता विवेक, विचार आणि मानव्याचा हा वसा जोपासणारी अशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सभेचं हे भाग्य आहे. तेव्हा या ठिकाणी आलेल्या ह्या संत मंडळींचं पूजन हे झालेलं स्वागत. यानंतर मी या सर्व मंडळीला विनंती करतो की ज्या कीर्तन विद्यालयाद्वारे हे कार्य पुढे मार्गस्थ होणार आहे, तर त्या कीर्तन विद्यालयाचा लोगो या ठिकाणी आवृत आहे. आपल्या शुभहस्ताने, शुभकर कमलाने त्याला आपण अनावृत करावं आणि आपल्या आशीर्वादाने हा घेतलेला वसा, या वशाद्वारे किंवा हा घेतलेला वसा पुढे प्रवाहित राहील, पुढे हे कार्य चालत राहील. आणि ज्याची समाजाला आज नितांत आवश्यकता आहे, त्या धर्मप्रचारकांची एक सुज्ञ उपयुक्त विचार देणारी ज्ञानोबारायांच्या भाषेत मांदियाळी उभी राहील. आणि हे केवळ तुमच्या आशीर्वादानेच घडणार आहे. तेव्हा मी सभेतील सर्व आसनस्थ महनीयांना विनंती करतो की आपल्या हाताने या फलकाला आपण अनावृत करावं. सर्व संत मांदियाळीला विनंती आहे आणि या समयाला आपण सर्वांनी गजर करावा. मी जयेश महाराजांना विनंती करतो, आपणही या. नारायण महाराज या. त्या ठिकाणी एक भगिनी कीर्तनकार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नीलमताई, आपणही व्यासपीठाकडे या. याचं कारण हो 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 परत स्मरण केलं ते. जयेश महाराज आणि नीलमताई यांना व्यासपीठावर बोलावण्याचं आणखीन एक वेगळं कारण आहे. कारण हे जे कीर्तन विद्यालय उभं राहणार आहे, या कीर्तन विद्यालयामध्ये हरिभक्तीपरायण उद्धवजी महाराज, जयवंत महाराज, प्रशांत महाराज,
भगीरथ महाराज, नितीन महाराज, गोरख महाराज आणि सर्वच सुज्ञ तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करतील. आणि हे जे कीर्तनाचं प्रशिक्षण दिलं जाईल तेव्हा त्यांना जे काही शिकवलं गेलं ते शिकवलेलं पुन्हा आंग्ल भाषेमध्ये पाश्चात्य भाषांमधून त्यांनी ते अवगत करावं आणि प्रसाराकरता वैश्विक स्तरावर जाऊन काम करावं. जयेश महाराज आणि नीलमताई या दोघांना या व्यासपीठावर निमंत्रित करण्याचं हे कारण ह्या जबाबदाऱ्या यांच्यावर आम्हाला सोपवायच्या आहेत. हे अनावरण करत असताना नाशिकहून आलेले आमचे भूषण गुरुजी आणि त्यांच्या सोबतीला आलेला ब्रह्मवृंद वर्ग तो मंत्र जागर करेल, मंत्र गजर करेल आणि त्या मंत्र गजरानंतर ही महनीय मंडळी या ठिकाणी या फलकाला अनावृत करतील. आमचे भूषण गुरुजी फक्त मंत्र गाणारेच नाहीत तर सेवा हा मंत्र जपणारे आहेत. सातपुड्यामध्ये माऊली महाराजांद्वारे जे वारली आणि आदिवासी समाजाकरता सेवा कार्य चालतं त्या सेवा कार्यामध्ये दर महिन्याला पूज्यश्री मारुतीमा सेवा ट्रस्ट जे योगदान देतं त्याच्यातला जो तिथं वाटा जातो मासिक 5,000 रुपये त्यातला 10% वाटा हा भूषण गुरुजींचा आहे. आणि अशी सगळी मंडळी या ठिकाणी म्हणजे दान घेणारे भटजी आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतील. या सभेत दान देणारे एक ऋत्विज, दान देणारे एक ऋषितुल्य असे ब्रह्मवृंद आपल्याला प्राप्त झालेत. मी भूषण गुरुजींना विनंती करतो की आपल्या सुस्वर आणि सुस्पष्ट उच्चारांनी ही सभा मंत्रमुग्ध करावी. दान घेणारे आणि देणारे म्हटलात, संगती संगदोष हा. ओम गणानन्त्वा गणपतिं हवामहे प्रियाणन्त्वा प्रियपतिं हवामहे निधीनन्त्वा निधिपतिं हवामहे वसो मम आहम जानि गर्भधमात्वमजासि गर्भधम्. ओम आनो भद्राः क्रतवो जन्तु विश्वतो दब्धासो अपरितास उद्भिदाः देवानो जता सदमिद्ब्रुदे असन्न प्रायुभो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रां सुमतिर्जूयतां देवानाग्रातिरभिनो निवर्तताम् देवानां सख्यमुपसेति मा वयं देवान आयुः प्रतिरन्तु जीवसे तान् पूरवयानि विदाहुमहे वयं भगं मित्रम् अदितिं दक्षमस्त्रिधम् अर्यमणं वरुणं सोममश्विना सरस्वती नः शुभकामयस्करत तन्नो वातो मयो भुवातु भेखजन् तन्माता पृथिवी तत्पिता द्यौः तद्ग्रावाणः सोमसुतो मयो भुवस्तदश्विना शृणुतं धिक्ण्याजुवम् मीशानं जगत्सस्तु कश्पतिं धियं जिन्वमवसे हूमहे वयम् पूखानो जथा वेदसामसद्हृदे रक्षिता पायुरदब्धः स्वस्तये स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूखा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु पृषदश्वामरुताः पृश्निमातराः शुभं जावानो विदधे कुजगमयः अग्निजिह्वा मनवः सूरचक्षसो विश्वेनो देवा अवसागमन्निह भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाशभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाक्सस्तनूभिर्व्यशेमहि देवहितं यदायुः शतमिन्नु शरदो अन्तिदेवा जत्रा नश्चक्रा जरसन्तनूनाम्
पुत्रासो यत्र पितरो भवन्ति मानो मध्यारीरिखतायुर्गन्तौः अदितिर्द्यौरदितिरन्तरिक्षं दितिर्माता स पिता स पुत्रः विश्वे देवा अदितिः पञ्चजना अदितिर्जातं दितिर्जनित्वं द्यौं द्यौः शान्तिरन्तरिक्षं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वं शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि जतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः तैषकयोरावृणीमहे गातुकयज्ञाय गातुकयज्ञपतये दैवी स्वस्तिमान् स्वस्ति दृशेभ्यः ओ अर्धवं दिगादो भेषजन् शन्नो अस्तु द्विपदेशन् चतुष्पदे ओ शान्ति 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 माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांचं स्वागत आपण सर्व जोरदार टाळ्यांनी करणार आहोत. त्यानंतर प्रेममूर्ती शिवाजी भाऊ अधिकारी आणि प्रेममूर्ती विजय भाऊ पाटील या दोघांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि मी आदरणीय या आपण दोघी या प्रकाश पाटील साहेबांचं स्वागत करून आपण अनावरण करणार आहोत. हो चालेल झालं सर्वांचं. थांबा इथेच थांबा विजय भाऊ इथेच थांबा घ्या आपल्या शुभास्ती थोडी जवळ या. पुढे या सर्वांनी जोरदार टाळ्यांनी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री संत नामदेव महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व महनीयांनी स्थानापन्न व्हावं ही आपल्याला विनंती आहे. कीर्तन विद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आपणा सर्व भाविकांना मी वंदन करतो. पूर्वपीठिका या भूमिकेतून 2 मिनिटं बोलेन आणि त्यानंतर आपल्याला या वक्त्यांना एक 5-5 मिनिटासाठी नक्की ऐकणं आवडेल. कीर्तन विद्यालय या ठिकाणी असावं याची बरीच कारणं आहेत. कीर्तन विद्यालय असावं याची ठिकठिकाणची कारणं वेगळी असतील, पण या ठिकाणी असावं हे कारण यासाठी आहे की मुंबई ही राजधानी आहे आणि ह्या परिसरातील मंडळी भावनेच्या दृष्टीने अत्यंत संपन्न आहे, परंतु प्रचारकांची वानवा ही इथली पुन्हा एक समस्या आहेच. तेव्हा इथला वर्ग थोडा धर्मप्रचाराच्या बाबतीत उतरला, संप्रदायाच्या सेवेत उतरला तर ते या परिसराला आणि या परिसरात हा विचार रुजावा जगावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या सगळीकडच्या माणसांना अत्यंत आनंददायी ठरेल,
फक्त ही गोष्ट अशी घडणं अपेक्षित आहे. कारण संप्रदाय आणि धर्म या दोन्ही गोष्टी सगळ्यात जास्त कुठल्या परिसरात अडचणीत आल्या असतील तर त्या मुंबई परिसरातच अडचणीत आलेल्या आहेत. त्यामुळे कीर्तनकार व्हावं आणि या स्वरूपातून काही काम करावं अशी मानसिकताच सगळ्यात पहिल्यांदा तयार होत नाही. ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची बाब. आणि मग ज्यांची मानसिकता होते आपण कीर्तनकार व्हावं तर मग आळंदीशिवाय पर्याय नाही. आणि मुंबईतून आणखी कुठं जाण्याची इच्छा, आता सगळ्यांना मुंबईत येण्याची इच्छा होती तर इथून बाहेर जाण्याची इच्छा म्हणजे फार अवघड गोष्ट आहे. तेव्हा इथं काही अशी उपलब्धी होईल का? बरं, मग हे कीर्तन शिकवावं कोणी हा मोठा प्रश्न आहे. कारण कीर्तन शिकवण्याचे अनेक उपक्रम केले गेले, परंतु त्यातून ज्याच्या त्याच्या परीनं ज्याच्या त्याच्या मेहनतीनं ज्याला त्याला जसं यायला पाहिजे तसं यश आलंही, पण या परिसरात असे प्रयत्नच मुळात फार कमी झालेत. मग असा विचार केला की इथं जर होणार आहे तर ते अद्भुत झालं पाहिजे. मग ह्या कीर्तन प्रांतात कीर्तन भक्तीमध्ये महाराष्ट्राला ललामभूत असलेली व्यक्तिमत्व जी आपण व्यासपीठावर पाहतो, मी या सगळ्या महाराज मंडळींना विनंती केली की आपल्या प्रकल्पामध्ये असा उपक्रम व्हावा असं मनात आलंय. मनात येण्याचाही म्हणजे त्याचंही गुह्य प्रगट करून पुढं गेलेलं बरं. काही लपवण्याचा दोष मला लागायचा नाही. बऱ्याचदा जी थोडी अल्पस्वल्प सेवा होते त्यामुळे काही कीर्तनकार मंडळी संपर्कात असतात, अभंगांवर चर्चा होते. त्यांच्याशी चर्चा केली की मला बरं होतं, कारण कोणाच्या अभंगाचा फोन आला का त्याचा होईल माझा अभंग तयार होऊन जातो, माझी संध्याकाळची सोय होऊन जाते. तर या सगळ्या चर्चांना निरीक्षण करणारी सहचारिणीच एक दिवस मला म्हणाली, याचे फोनवर सांगता, त्यांना इकडे बोलावता, तुम्ही तिकडे जाऊन सांगता, त्यापेक्षा त्याचा एक व्यवस्थित कटिबद्ध असा एक करिक्युलम, एक उपक्रम बनवा आणि आपल्या प्रकल्पात वृद्ध मंडळींनीच का यावं, सगळ्यांना हा आपला वाटावा. तर युवक यावेत, तरुण मंडळी यावी, मुलं यावीत, मुली याव्यात आणि त्यांनी कीर्तन शिकून जर त्या सुज्ञपणाने जर प्रचार करू शकल्या तर ते उत्तम आहे. त्यामुळं मुळात या कीर्तन विद्यालयाचा संकल्प हा गृहमंत्रालयाकडून असल्यामुळे मी आधीच निम्मा रिकामा झालो आहे. कारण आता काही झालं का जबाबदारी जिकडूनची आहे तिकडे द्यायला मी मोकळा. तेव्हा मग हा आमच्या दोघांच्या चर्चेतला विषय. आता सांगणार कोणाला? कुटुंबातली वडीलधारी मंडळी आहे त्यांनाच सांगावं लागणार आहे, दुसरा आहे तरी कोण? आणि ह्या वडिलांना नुसती धार नाही, आधारही आहे त्यांच्यामध्ये, त्यामुळे तिथं ठेवण्यात मलाही फार आनंद आहे. आणि कल्पतरू खाली जो बसलाय त्याला काय काय कमी पडणार आहे हो? कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, यातल्या सगळ्या व्यस्त मंडळींनी सांगितलं की तुम्ही आम्हाला कधीही बोलवा, तुम्ही आम्हाला कधीही बोलवा, आम्ही यायला तयार आहोत, आम्ही वेळ द्यायला तयार आहोत. पूज्य महाराष्ट्रींनी कीर्तनात हा विषय निवेदित केला की सगळं देणं आहेच, पण आपण सगळे वेळ देत आहोत, हे सगळ्यात मोठं योगदान आहे. आणि 15 दिवसातून 10 दिवसातून आमच्या जेव्हा फेऱ्या होतील तेव्हा इथं निवासी राहिलेल्या कीर्तन विद्यालयातल्या विद्यार्थ्यांकरता आम्ही मार्गदर्शन करू. म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या सल्ल्याने आपण 3 वर्षांचा कीर्तनाचा अभ्यासक्रम या ठिकाणी असावा. त्यात 25 विद्यार्थी इथं निवासी राहू शकतील एवढी व्यवस्था करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. आपण प्रयत्न करतो आहोत म्हणजे मी ठरवतो आणि तुमच्याकडून जे योगदान येतं त्यातून उभं राहतं. आपण शब्दाचा अर्थ एवढाच आहे. तेव्हा हे सगळं घडत राहत आहे. 25 विद्यार्थी इथं निवासी राहतील, त्यामध्ये सॅटर्डे संडे बॅच असेल. कारण कीर्तन विद्यालय काढायचं म्हणजे पहिले कीर्तनकारांचेच बरे फोन आले. ते म्हणतात महाराज आम्हालाही यात येता येईल, सहभागी होता येईल. म्हटलं तुम्ही अत्यंत व्यस्त आहात, कारण काळाकाळात बदल होतो. पूर्वी अभ्यास खूप असायचा, तारखाच नसायच्या. तेव्हा अशा अनेक समस्या उभ्या राहत आहेत भविष्यातही. तेव्हा त्या मंडळींचे जास्त फोन आले की कुठंतरी आम्हालाही यात घ्या. म्हणून शनिवार रविवारी एक बॅच, आणि जो आपल्या व्यस्ततेत आहे परंतु त्याला कीर्तन भक्तीबद्दल अत्यंत प्रीती आहे तो वर्ग ऑनलाईन या शिकवण्याचा लाभ घेईल. हे जे मराठीत शिकवलं जाईल त्याला संस्कृत आणि इंग्रजीमध्ये कन्वर्ट करून पुन्हा पुढच्या पिढीकडे दिलं जाईल. आणि ती तयार झालेली पिढी मग इथंच नाही तर ती सर्वदूर हा ज्ञानोबाराय तुकोबारायांचा निरोप पोहोचवण्याचं काम करील. ह्या विद्यालयाच्या संकल्पनेचं मुख्य कारण इस्रायल आणि हमास आता जे सुरू आहे हृदयविदारक आहे. लोक ज्या वसाहतीत राहतात त्यात बॉम्ब जाऊन पडतात.
मला असं वाटतं की त्यांना वारकऱ्याचा निरोप पोचला तरच होईल. कारण आज युनिव्हर्सल किंवा इंटरनॅशनल जे वॉर्स आहेत त्याचे दोनच रिझन आहेत, एक लँड आणि दुसरं रिलिजन. जमीन आणि धर्म या दोन कारणावरूनच लढाया चालल्यात ना. मग या दोन्ही समस्येचं समाधान आमच्याकडे आहे. जर तुम्ही जमिनीकरता युद्ध करत असाल तर वारकरी सांगतो हे विश्वची माझे घर, आणि तुम्ही धर्मावरून जर युद्ध करत असाल तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. हे तिथं पोहोचेल तेव्हाच तिथं सगळं शांत होईल. मी असं म्हणेन की वारकरी संप्रदाय जगभर पोचला पाहिजे. ही संप्रदायाची नाही, जगाची गरज आहे. आणि म्हणून गुलाबराव महाराजांनी मोठा आशावाद व्यक्त केला आहे, आणि तो आशावाद की येणाऱ्या काळात वारकरी पंथ हाच विश्वधर्म होईल, हे मधुराद्वैती संप्रदायी संताचं मत आहे. आणि या कीर्तन भक्तीवर माझंही नितांत प्रेम आहे. मी तुकोबारायांच्या वचनावर फार प्रेम करतो. कोणीतरी काही केली आचरणे, मजे या कीर्तने विण नाही. मला असं वाटतं की कीर्तनासारखं व्रत नाही, कीर्तनासारखं तप नाही, आणि कीर्तनासारखं अनुष्ठानसुद्धा नाही. म्हणून आपल्याला अनुष्ठानं जरी करायची झाली तर मला असं वाटतं कीर्तन करण्याचीच करावी, कीर्तन न करण्याची नको. इतकं सुंदर साधन, इतकं गोड साधन कीर्तन आहे. आणि या कीर्तनावर नितांत प्रेम माझं स्वतःचंच आहे. म्हणजे कीर्तन म्हटल्यानंतर मला दुसरं काहीच आवडत नाही. त्यामुळे कीर्तनकाराला कोणी काही बोललं तर ते पण मला आवडत नाही. मग तो कीर्तनकार किती लांबचा किती जवळचा हा प्रश्नच नाही, परंतु कीर्तनावर अत्यंत प्रीती. त्या प्रीतीच्या परिणामातून महाराजांनी म्हटलं की आता घेतलंय लावून. काय संतोष नायर नावाचा एक वक्ता आहे मुंबईत, त्याचं एक वाक्य आहे, चांगल्या गोष्टी आधीच आत टाकलेल्या बऱ्या, नाहीतर वाईट गोष्टी आपल्या आपच मध्ये घुसत जातात. तेव्हा चांगल्या सवयी मेहनतीने कष्टाने लावाव्यात, वाईट सवयी लागायला जागा राहू नये याकरता हा केलेला उपद्व्याप आहे. आणि तुम्हा सर्वांच्या सोबतीनं आणि या संत समाजाच्या आशीर्वादाने मार्गदर्शनानेच हे कीर्तन विद्यालयाचं काम पुढे मार्गस्थ होणार आहे. तेव्हा ह्या कीर्तन विद्यालयाच्या संबंधाने या कीर्तन विद्यालयाला एक आशीर्वादात्मक एक भूमिका आणि दृष्टिकोन आपण प्रदान करावा अशी मी महंत उद्धवजी महाराज यांना विनंती करतोय. दोन मिनिट या. अवघड आहे नाही, उद्धवजी महाराज या, आपणच या. हां, कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. कीर्तन परंपरा हा महाराष्ट्राला मिळालेला फार मोठा विचार, संस्कार आणि आधार आहे. या वारकरी संप्रदायाच्या नाम आणि ज्ञान साधनेनं म्हणजेच या कीर्तन परंपरेनं ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, सावता महाराज, गोरोबा काका, सेना महाराज, चोखामेळा, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, जनाई, मुक्ताई, नाथ महाराज ते तुकोबाराय, या सर्वांनी समाजाला घडवलं. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्याचंही काम वारकरी संप्रदायानं केलं आणि समाजाला सुसंस्कृत, सद्विचारी, सदाचरणी आणि सक्रिय बनवण्याचं कामसुद्धा वारकरी संप्रदायानं केलं. अशा या कीर्तन परंपरेमुळे एक लोकशिक्षण समाजामध्ये सतत घडत राहिलं, याला कोणी नाकारू शकत नाही. आणि म्हणून असा सर्वांना सामावून घेणारा वारकरी संप्रदाय आणि या संतांचे विचार, सर्वांना दिशा दाखवणारा हा वारकरी संप्रदाय, मला वाटतं आज विज्ञानानं आपल्याला गती प्राप्त करून दिलेली आहे. पण या गतीला जर योग्य दिशा नसेल तर त्या गतीचं प्रगतीमध्ये रूपांतर होण्यापेक्षा अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या गाडीला गिअर आहे, एखाद्या गाडीला ॲक्सेलेटर आहे, फक्त त्याला स्टिअरिंग नाही आहे आणि ब्रेक नाही, तर काय होईल? मला वाटतं याचा विचार न केलेला बरा. गिअर आहे ना ॲक्सेलेटर आहे म्हणजे ती गाडी सुसाट धावेल, पण स्टिअरिंग नाही म्हणजे कोणत्या दिशेला धावणार हे सांगता येणार नाही, आणि ब्रेक नाही म्हणजे कुठे थांबवायची हेही ठरवता येणार नाही. म्हणून मला वाटतं अध्यात्म हे आम्हाला संयमाचा संकल्प देतं आणि अध्यात्म हे आम्हाला सद्विचारांचा
एक दृष्टिकोन देतं, एक दिशा दाखवण्याचं काम करतं. आणि म्हणूनच आदरणीय जगन्नाथजी महाराज पाटील यांना जी तळमळ मनामध्ये आहे, एक चांगला विचार देणारी पिढी, नुसता चांगला विचार श्रवण करणारे श्रोते नको, त्या चांगल्या विचारांचा, संत विचारांचा प्रचार प्रसार करणारे काही विद्वान, अभ्यासू, आणि सर्व समर्पित जीवन या सेवेसाठी देतील असे सेवक तयार व्हावे. आपापलं कर्तव्य कर्म करून मोठ्या तळमळीने हे काम करतील असे काही वारकरी तयार व्हावेत, कीर्तनकार व्हावेत, प्रवचनकार व्हावेत. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी जी काही संस्था उभी करण्याचा संकल्प केला आहे, कीर्तन विद्यालय, अर्थात त्या कीर्तन विद्यालयाला नावसुद्धा सर्वोच्च नाव दिलं आहे. मला वाटतं याच्यापेक्षा मोठं नाव असू शकत नाही, संत श्रेष्ठ नामदेव महाराज कीर्तन विद्यालय. कारण या वारकरी संप्रदायाचं पहिलं कीर्तन हे नामदेवरायांनी केलं. पहिले कीर्तनकार वारकरी संप्रदायाचे नामदेव महाराज आहे. आणि त्यांनी जो विचार त्या कीर्तनात दिला होता तोच विचार इथे घेतलाय. नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. मी येतानाच माझ्या सहकाऱ्यांशी बोलत होतो की हल्ली भविष्य सांगणारे भेटतील, पण भविष्य घडवणारे ज्ञानोबाराय, नामदेवरायांसारखे महात्मे भेटणं कठीण आहे. नामदेवराय आणि ज्ञानोबाराय या संतांनी असं भविष्य घडवलं की 700 वर्ष या वारकरी संप्रदायाला भविष्य विचारायला जायचीच गरज पडली नाही. पण समाजाला आता तुम्ही धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धेकडे न्यायचं का श्रद्धावान बनवायचं, हे मला वाटतं धुरीणांनी सुद्धा ठरवलं पाहिजे. कोणाचं उदात्तीकरण करायचं आणि कोणाचं नाही. मगाशी मी म्हणालो, माझ्या भोळ्या भाबड्या वाडवडील कीर्तनकारांनी राम हा जिवंत ठेवला हृदयामध्ये. हेच मोठं भविष्य आहे. याच्यापेक्षा कोणा धामाकडे जाण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. कारण आपण स्वामी सद्गुरू धामाचे सेवक आहोत, जगद्गुरू तुकोबारायांचे आपण सेवक आहोत. कशासाठी हे उपद्व्याप? माझ्यासारख्या नामदेवराय, ज्ञानोबारायांच्या विचारानं चालणाऱ्या वारकऱ्याला याच्या व्यथा होतात. आणि व्यथा त्यावेळेला जादा होतात ज्यावेळेला मोठी मोठी माणसं अशा उपक्रमांचं उदात्तीकरण करतात आणि कीर्तन भजनाकडे मात्र पाठ फिरवतात की ज्या कीर्तन भजनांनी हा महाराष्ट्र आणि समाज घडवलाय, एकसंघ ठेवलाय. आज निर्माण होऊ पाहणारे किंवा पूर्वी निर्माण झालेले जे वेगवेगळे प्रश्न आहे समाजाला विघटित करण्याचे, ते केवळ वारकरी संप्रदायामुळे यशस्वी होऊ शकले नाही. हा समाज कालही संघटित राहिला आणि आजही किती तानातानी असली तरी तो उद्याही संघटित राहील, कारण हा वारकरी संप्रदाय इथे आहे. हे विसरून कोणाला चालणार नाही. म्हणून उदात्तीकरण कशाचं करायचं ते मला वाटतं जगन्नाथ महाराजांकडून शिकलं पाहिजे की त्यांनी या कीर्तन परंपरेचं उदात्तीकरण केलंय आणि त्याला समाजापुढे नेण्याचा जो प्रयास त्यांचा आहे. ही सगळी मान्यवर मंडळी राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातून इथे आली. मी या सर्वांना धन्यवाद देतो. आणि महाराजांचं हे कार्य निश्चितपणे माऊलींच्या, तुकोबारायांच्या परमकृपेनं शिखरावरती जाईल. आणि इथे आमचे जयेश महाराज, ताई यांच्यासारखी उच्च शिक्षित मंडळी किंवा अनेक गुणवान, ज्ञानवान मंडळी यांचं मार्गदर्शन मिळणार आहे. आणि त्यातून एक चांगली कीर्तनकारांची पिढी तयार होईल, ती व्हावी अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण. मोजक्या शब्दामध्ये नेमकं काय आणि कसं सांगावं त्याची ही मध्यवर्ती शाखा आहे. मी यानंतर या ठिकाणी नुकतेच उपस्थित झालेले आणि या जिल्ह्यातलं कोणत्याही आध्यात्मिक कामामध्ये सेवेच्या बाबतीत अग्रेसर आणि अग्रणी असणारं व्यक्तिमत्व माननीय श्री प्रकाश पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण 2 शब्दात आपल्या भावना व्यक्त कराव्यात. माझ्याकडनं काय पाहिजे ते सांगा. श्रीराम, ते इथून तुम्ही या 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 सांगा, मी देतो. ते तुम्हाला शिवाजी भाऊ निरोप देतील. काय म्हणजे अद्भुत आहे असं. म्हणजे पाटील साहेबांच्या व्यक्तिमत्वाचा वेगळा एक आयाम आपल्याला पाहायला मिळाला. कारण बोलणारीच खूप माणसं भेटतात, करणारी भेटत नाही. ते म्हणतात मी बोलत नाही, करायचं काय ते मला सांगा. बोलायला हातात इथे सगळे ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, संत आहेत, त्यांचेच विचार ऐकावं असे आपल्या ह्या दिव्य भावनेला वंदन आहे. आपल्या या भूमिकेचं कीर्तन विद्यालय स्वागत करत आहे. मी माजी मंत्री आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब यांना विनंती करतो की आता तुम्ही नाही म्हणू नका
आम्हाला तुमच्या मनोभावना ऐकायच्या आहेत. व्यासपीठावरील सर्व संत महंत मान्यवर, प्रकाशच्या नावात प्रकाश आहे, त्यामुळे त्याने न बोलताना सगळं सांगितलंय. म्हणजे उजेडाचीच भावना त्याच्या मनात आहे. माझं नाव जगन्नाथ आहे, पण मी अनाथांमध्ये जाऊन काम करतो, हे माझं काम आहे. महाराजांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की 31 तारखेला सकाळी कीर्तन विद्यालयाचं उद्घाटन करायचं आहे आणि तुम्ही या. म्हटलं येईन. जे काही चांगलं उभं राहत असेल त्या चांगल्या कामासाठी कळत न कळत आपण हजर राहिलं पाहिजे आणि हस्ते परहस्ते जेवढी मदत करता येईल तेवढी केली पाहिजे, ही भावना मनामध्ये ठेवून मी नेहमी कीर्तन प्रवचनात जातो. मी काही तुमच्यासारखा वारकरी संप्रदायात नाही, पण मी नास्तिक पण नाही. मी असं मानतो की जगामध्ये देव आहे, तो ज्याला त्याला आपल्या पद्धतीने भेटतो. प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी असते. तसं या ठिकाणी कीर्तन विद्यालयात जे विद्यार्थी घडतील त्यांच्या मनामध्ये जी परमेश्वराची ईश्वराची भावना निर्माण होईल, त्यातून ते जे समाज प्रबोधनाचं काम करतील ते काम समाजाच्या आवश्यकतेचं आहे. ज्याचा उल्लेख जगन्नाथ महाराजांनी केला की मद्याच्या किमती वाढवताना विजय मल्ल्याने जो प्रयत्न केला त्यात त्यांची चूक नाही. अशी मंडळी आहेत की दिलं घेतलं की मॅनेज होतात. मी त्याच्यात नाही गेलो, त्यामुळे मला अडचण काहीच नाही ना. कदाचित मी तेव्हा काही केलं असतं तर आज वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा समाजाने जो ताठमानेने फिरतो तो कदाचित मला फिरता आलं नसतं. कुणीतरी माझ्याकडे बोट दाखवलं असतं. आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर या प्रत्येकाला मोहाचे प्रसंग येतात. ते ज्यांनी त्यांनी ठरवायचं त्या प्रसंगाला हात लावायचा की नाही लावायचं. पण त्या मोहाच्या प्रसंगाला हात न लावताना सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने जगू शकतो असं जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आज मी आलो त्यावेळेला महाराजांचं कीर्तन चाललं होतं. कधीतरी कुठल्या तरी महाराजांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसतो. प्रामुख्याने आता आमच्या भागात म्हणजे श्रीमलंग विभाग, डोंबिवली परिसर कीर्तन महोत्सव 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस. मग त्याच्यामध्ये कुठल्या तरी एका संध्याकाळच्या वेळेला जाऊन 1 तास 1.5 तास बसायचं, त्यांचं ऐकायचं, भेट घ्यायची सर्वांची. असा उपक्रम गेली अनेक वर्ष करतो. राजकारणात जसं आम्ही काम करताना आम्हाला एक आनंद मिळतो, तसं कीर्तनकारांच्या समोर बसल्यानंतर सुद्धा ते जे काही प्रबोधन करतात त्यातही माझ्यासारख्या माणसाला आनंद मिळतो. प्रकाश पाटीलही राजकारणात काम करतात, मीही करतो. मी दिशा बदलली नाही. महाराज एक दिशा घेऊन 60 वर्ष काम करतो. म्हणजे हे सोपं नाही. निवडणुकीत यश अपयश असे सगळे प्रसंग येतात, पण एकदा ठरलं ना की आपल्याला या वाटेने पुढे जायचंय, त्या वाटेने जात राहतो. आता निवडणुकीच्या वाटेवर मी जाणार नाही, कारण ती वेळ आता संपलेली आहे आणि आताच्या निवडणुका ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला लढवण्याच्या निवडणुका राहिलेल्या नाहीत. पण ह्या कीर्तन विद्यालयाच्या माध्यमातून जे कीर्तनकार तयार होतील
त्यांना समाजाच्या प्रबोधनाची खूप मोठी जबाबदारी पत्करावी लागेल. आम्ही राजकारणी माणसं समाजाचं प्रबोधन करू शकत नाही. आम्ही कितीही जरी बोललो तरी आमच्या नजरेमध्ये वेगवेगळे विषय असतात. त्या विषयामध्ये समाज मोठा करता येत नाही आम्हाला. पण आपण जी संत महंत मंडळी आहात, वेगवेगळ्या माध्यमातून आपण जे काही करता, मी आता येताना वाटते जसं आता तुम्ही त्या ताईनं बोलावलं तसं एक घोटसई गावामध्ये मगरताई कीर्तन करतात. त्यांचा बोर्ड मी काल कुठेतरी प्रवासात वाचला आणि माझे मित्र आहेत रामदास मित्र म्हटलं की अरे ह्या बाई हो म्हणे, आपण जेव्हा सत्कार केला तेव्हा त्यांचाही केला होता. 2 वर्षापूर्वी आपल्या भागातल्या 100-110 कीर्तनकार प्रवचनकारांचा सत्कार आम्ही डोंबिवलीमध्ये केला सावित्रीबाई सभागृहात. त्याचं कारण असं होतं की जी संस्था काम करते ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळ, त्याच्या 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने समाजातल्या ह्या चांगल्या लोकांचा सत्कार करावा म्हणून तो उपक्रम आम्ही राबवला. ज्यांना ज्यांना आम्ही बोलावलं ते सगळेजण आले. सांगण्याचा हेतू असा आहे की कीर्तनकारांच्या प्रवचनकारांच्या निमित्ताने समाजामध्ये एक चांगली व्यवस्था उभी राहते. ती व्यवस्था सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवण्याचं काम हे आपण लोक जे करता त्याला आम्ही सगळ्यांनी मदत केली पाहिजे. ग्रामीण भागामध्ये हरिपाठ, महिलांची हरिपाठ मंडळं आहेत आणि खूप सक्रिय आहेत ती. म्हणजे असं वाटतं की कदाचित या हरिपाठ मंडळांचं नीट जर प्रबोधन केलं तर चांगला समाज त्या घडवू शकतात, उभं करू शकतात. आणि म्हणून अशा उपक्रमांना समाजातल्या ज्यांना ज्यांना जी जी मदत करता येईल ती ती मदत त्यांनी केली पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि नामदेव महाराज कीर्तन विद्यालय हे जे या ठिकाणी उभं राहतं, हे जगन्नाथ महाराजांनी डोळ्यासमोर ठेवलेलं चित्र आहे. ते चित्र पुरं करण्यासाठी समाजातल्या आपण सर्वांनी त्यांना योग्य त्या पद्धतीने मदत केली पाहिजे अशी आपल्या सर्वांना विनंती करून 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद पाटील साहेब. एका वाक्याने आपण फार मोठी जबाबदारी टाकलीत की आता समाजाला चांगलं सांगण्याचं काम फक्त कीर्तनकारांवरच आहे. आता कोणताच घटक यात नाही आणि आपल्या प्रदीर्घ अनुभवातून आलेली ती कबुली आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या वाढल्यात याची खूण सांगते. मी यानंतर संत वाङ्मयाचे गाडे अभ्यासक आणि महाराष्ट्रातला एक उमदा वक्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सचिन महाराज पवार, मी यांना विनंती करतो की आपण आपल्या मनोभावना व्यक्त कराव्यात. मी मोजून 2 मिनटं बोलणार आहे, पण खूप महत्त्वाचं मला जे वाटतं ते बोलायचं आहे. आपण सगळी वारकरी मंडळी जरी इथं जमलेलो असलो तरी मी माझं 2 मिनटाचं म्हणणं कोणत्याही अभिनिवेशानं बोलणार नाही. प्रथमतः जगन्नाथ महाराजांना मी मनापासून धन्यवाद देईल की आपण अशा पद्धतीनं हा उपक्रम करतायत. कीर्तनकारांमध्ये सुद्धा मागासपणे विचार करणारे शेकडो लोक असतात बरं का, अनेक असतात. मात्र इथं व्यासपीठावर उपस्थित असणारी ही सगळी मंडळी जी आहे ही नव्याला नवं म्हणून स्वीकारत नाही, जुनं जुनं आहे म्हणून टाकून देत नाही. आणि जगन्नाथ महाराज असतील किंवा ही सगळी मंडळी अशा बाजूनं विचार करतायत. आणि आपण आज बरं केलं उद्धव महाराज इथं आहे, कारण गंगागिरी महाराजांचा आशीर्वाद असेल तर काय होतं हे जोग महाराजांना विचारा आपण. आणि आजच्या या पिढीमध्ये सद्गुरू गंगागिरी महाराजांचा जो काही विचाराची परंपरा आहे आम्ही आदरणीय उद्धव महाराजांना तिथं पाहतो. आणि दुसऱ्या बाजूला नामदेव महाराजांचे वंशज इथं आहे. म्हणजे खरं तर एखादा माणूस इथं असेल, साहेब म्हणाले मी देव मानत नाही, साहेब काय अडचण नाही, अजिबात देव मानत नसलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मात्र संतांचं काम जर आपण समजून घेतलं तर प्रेमात पडायला होतं. बाबासाहेब पडले होते, महात्मा फुले पडले होते. इथं मुंबई प्रांतामध्ये ख्रिश्चन जे आल्यानंतर ते गाथा ज्ञानेश्वरीच्या प्रेमात पडले आणि त्यांनी नाद सोडून दिला होता. म्हणजे आपण समजून घ्या की खूप महत्त्वाचं काम आणि जबाबदारी वारकरी संप्रदायावर आहे. मी हिंदू आहे आणि मला अभिमान वाटतो मी हिंदू असल्याचा. पण मुद्दा एक आहे, वेगळा मुद्दा आहे यातला जोडून, तो असा आहे की मी वारकरी असण्याचा मला जास्त अभिमान वाटतो. कारण हिंदू म्हणून विचार केला तर काही नरबळी देणारी पण लोक आहे, काही पशुबळी देणारी लोक आहे. वारकरी संप्रदाय हे हिंदू धर्माचं सर्वोच्च विकसित रूप आहे, आपण लक्षात घ्या. आणि अशा काळामध्ये भारताचं नेतृत्व हे व्यापारी कंपन्यांनी करता कामा नये. धार्मिक नेतृत्व इस्कॉन सारख्या
तर ते जबाबदारीनं वारकऱ्यांनी केलं पाहिजे. आणि ते करत असताना काय केलं पाहिजे तर नामदेवरायांना समोर ठेवलं पाहिजे. म्हणजे आत्तापासून 750 वर्षापूर्वीचा भानुदास महाराज काळ आठवा. मी इतिहासाचा विद्यार्थी आहे महाराज. आपण पंढरपूरला केंद्रस्थानी ठेवा आणि विचार करायला सुरुवात करा. कर्नाटक, त्याच्यानंतर गोवा, कोकणाचा भाग, गुजरात, पंजाब, सिंधचा भाग, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, मथुरा आणि मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश मार्गे विदर्भ आणि पंढरपूर एवढ्या ठिकाणी नामदेव महाराज गेल्याच्या ऐतिहासिक नोंदी सापडतात. दंतकथा सांगत नाही मी. उत्तर भारतातली सगळी भक्ती परंपरा ही नामदेव महाराजांच्या पायावर उभी आहे. आपण गझल, आम्ही गाडीत येताना काही गझलेवर चर्चा करत होतो, भगीरथ महाराज वगैरे होते. तर मी सांगतो की भारतातली पहिली गझल नामदेव महाराजांनी निर्माण केली. बहुभाषिक पहिला कवी जर कोण असेल तर ते नामदेव महाराज आहे. अभंग वृत्त तर नामदेव महाराजांनी निर्माण केलंच, मात्र गझल निर्माण केली नामदेव महाराजांनी. महाराज, संस्था उभी करणं ही गोष्ट खूप मोठी आहे. लोक जन्माला येतात, बोलत राहतात, काही रचनात्मक काम करत नाही, मरून जातात. मात्र मी आपल्याला सांगतो की संस्थात्मक काम उभं केलं पाहिजे. याचा आदर्श म्हणजे नामदेव महाराज आहे आणि त्यांनी फड स्थापन केला. पहा ना, आपण अनेक कीर्तनकार आहे, एकटेच कीर्तन करतात, जातात येतात, काहीच होत नाही. आणि सांगू, समाज पण एवढा विचित्र असतो. कीर्तनकार व्यवस्थित पद्धतीनं, ऑर्गनाईज पद्धतीनं वागले नाही तर लोक अशा कीर्तनकारांच्या अंत्यविधीला सुद्धा जात नाही. ही वस्तुस्थिती आहे. आपण हे मान्य केलं पाहिजे. त्याच्यामुळं संस्थात्मक काम उभं करणं महत्त्वाचं. मी 2च उदाहरण सांगेल आणि थांबेल. मुद्दा आपण एक लक्षात घ्या की इतर कुणाचा मला अधिक्षेप करायचा नाही, मात्र जोग महाराजांच्या काळामध्ये जोग महाराजांपेक्षाही अधिक नावलौकिक असणारे अनेक सत्पुरुष होते. अनेक होते सत्पुरुष. दादा महाराज सातारकरांबद्दल मी काय बोलू, अहो काय किती मोठा माणूस होता. आजरेकर फाडाबद्दल मी काय बोलायचं. मात्र मी आपल्याला सांगतो की जोग महाराजांनी जे संस्थात्मक काम वारकरी शिक्षण संस्थेच्या रूपानं उभं केलं, आज दादा महाराज सातारकरांचं नाव सांगावं लागतं लोकांना. कितीतरी लोकांना ओरडून सांगितल्यानंतर कळतं दादा महाराजांचा प्रेमबोधाचा विचार. आपल्या सगळ्यांना मिळून अशा पद्धतीनं रचनात्मक संस्थात्मक काम करावंच लागणार आहे. त्याला पर्याय नाही. 2 कार्यक्रम कमी झाले काही फरक पडत नाही. मात्र अशा पद्धतीनं ज्याला कन्स्ट्रक्टिव्ह वर्क म्हणतो ते करणं गरजेचं आहे. कुठलीही विचारधारा जर पुढे जायची असेल तर त्याच्यासाठी 2-3 गोष्टी लागतात. एक पहिली गोष्ट लागते ते म्हणजे तत्वज्ञान लागतं. आणि आपण भाग्यवान लोक आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज असताना आपल्याला उत्तर भारतातले नवरे करण्याची आवश्यकता नाही, अजिबात गरज नाही. आपल्याकडे विचार आहे. हे उद्धव महाराज जे बोलले ना, मी ते थोडं थेट बोललो असा विषय. काय कसं आहे की बेजबाबदार माणसं आहे ना, हे चांगले असतात का, कारण ते अधिक नेमकेपणानं थेटपणानं खरं बोलू शकतात. मी विद्यार्थी असल्यामुळे वयाचा फायदा घेऊन बोलतोय. पहिली गोष्ट लागते विचार लागतो. गाथा ज्ञानेश्वरी आपल्याकडं. दुसरी गोष्ट लागते ती म्हणजे नेते लागतात. नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराजांसारखे नेते. मात्र तिसरी गोष्ट लागते ते म्हणजे अनुयायी लागतात. काही लोकांना वारकरी संप्रदायाची खूप चिंता वाटते. कसं होईल. काही नाही होणार. तुम्ही फक्त अभ्यास करा, काही नका करू. इतर काही करण्याची गरज नाही. जर ज्या देव किती मोठा असतो, पुजारी जेवढे मोठे असतात तेवढा देव मोठा असतो असं म्हटलं जातं. संतांचा विचार आपल्याला जर न्यायचा असेल, नामदेव महाराज ही पहिली इंटरनॅशनल व्यक्ती आहे भारतातली बरं का. आणि नंतर दुसरे जर कोण असेल ना, तर दुसरे मग औरंगजेब होता की ज्याची एवढी चर्चा झाली. मी खोटं नाही बोलत बरं का, मला कृपा करून तुम्ही याने घेऊ नका. नामदेव महाराज हे पहिले तत्वज्ञ आहे की ज्यांची एवढी उत्तम पद्धतीने चर्चा झाली. मला असं वाटतं की आपण तो विचार पुढे नेला पाहिजे. काही लोकांकडे विचार असतात मात्र नेते नसतात. काही लोकांकडे विचार असतात, नेते असतात, मात्र अनुयायी गुवाहाटीला जातात आणि सगळं बंद पडतं. आपण समजून घ्या. नेता पाहिजे, विचार पाहिजे आणि अनुयायी पाहिजे. विचार आणि नेते आपल्याकडे आहेच, मात्र दर 25 वर्षाला आपल्याला अनुयायी तयार करावे लागणार आहेत. आदरणीय जगन्नाथ महाराज ज्या बाबा, आता तुमच्याकडे आम्ही पाहतो, समजा नारायणगिरी बाबांचा सहवास तुम्हाला लागला नसता तर तुमचा प्रसाद आम्हाला मिळाला असता का. आपण हे समजून घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वर निळोबाराय 1750ला समाधिस्थ झाले, मात्र मधल्या काळामध्ये चांगले वारकरी सत्पुरुष निर्माण झाले. त्याच्यामुळे होऊ शकलं. जयवंतदादा, प्रभाकर दादांमुळे मिळालेले आपल्याला. त्याच्यामुळं पहिल्यांदा एक गोष्ट केली पाहिजे की जवळचा आदर्श काय केला पाहिजे, शोधला पाहिजे, शिक्षक शोधला पाहिजे आणि त्या दिशेनं काम केलं पाहिजे. जगन्नाथ महाराजांचं मला एक विशेष बाबतीत कौतुक वाटतं. ते असं आहे की जितका अवारकरी माणूस असेल तितकं ते त्याच्यावर अधिक प्रेम करतात. आणि हे महत्वाचं आहे. जीन्स पॅन्टमध्ये एखादा घालून आला कपडे आणि त्याला तुच्छ समजणं. एखादी व्यक्ती असेल ती स्लीवलेस आली असेल घालून. आता काही लोकांची जीवनशैलीचा भाग आहे.
जर तुम्हाला युनिव्हर्सल व्हायचं असेल तर तुम्ही कपड्यातून बाहेर आलं पाहिजे, भाषेतून बाहेर आलं पाहिजे आणि ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचा प्रेमाचा संदेश आपल्याला हृदयापर्यंत न्यायचा आहे. ही भूमिका घ्यावी लागणार आहे. ते खेडला राजगुरू नगरच्या जवळ तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण बाबांचं कीर्तन झालं आणि तिथे ते कचेश्वर भट्ट ब्रह्मे म्हणजे ते हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे पूर्वज ते असे कीर्तन ऐकायला बसले आणि त्यांना प्रेरणा झाली कीर्तन करायची. आणि नारायण बाबांकडे ते गेले आणि म्हणाले की मला काही अभंग आपण द्या, मला कीर्तन करायची इच्छा आहे. तर तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण बाबा म्हणाले की तुम्ही एक काम करा की माझ्याकडे आता पूर्ण वही नाही, तुम्ही देहूला जा आणि तिथून अभंग काय करा उतरून आणा. पत्र दिलं सोबत. दादा आपण कल्पना अशी करा की तिथून खेडवरून म्हणजे हे खेड नाही तुमचं, आमचं पुणे राजगुरुनगर खेड, तिथून 25 किलोमीटर चालत गेले दादा. कोण? कचेश्वर भट्ट ब्रह्मे चालत गेले आणि तिथं जाऊन अभंग त्यांनी लिहून काढले. आता काळ बदललेला आहे. आता अभंग शोधण्यासाठी कुठल्याही फडकऱ्याकडे जायची गरज नाही. मोबाईल काढला की 4000 अभंग उपलब्ध आहे. आपण समजून घ्या, नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, नवीन भाषा आलेली आहे. कुणालाही तुच्छता बुद्धीनं न पाहता भारताचं धार्मिक नेतृत्व हे वारकऱ्यांनी केलं पाहिजे, तेवढी क्षमता त्याच्याकडे असली पाहिजे. मला इथं अनेक कीर्तनकार आल्याचा आनंद असा होतोय. आपण स्पर्धक समजणं कमी करून सहकार्य करण्याच्या भूमिकेत ज्या दिवशी जाऊ, मला वाटतं की त्या दिवशी या गोष्टी अधिक चांगल्या होतील. आणि हा जगन्नाथाचा रथ आहे, मात्र हा एकट्या जगन्नाथाचा रथ नाही. तर आपण सगळीच मंडळी याची काय आहोत, कार्यकर्ते आहोत. मी जगन्नाथ महाराजांना मनापासून धन्यवाद देतो, माईंना धन्यवाद देतो. किती चांगली गोष्ट झाली. रयत शिक्षण संस्थेची स्थापना होत असताना मागची प्रेरणा लक्ष्मीबाई भाऊराव पाटील होत्या. आणि मला आनंद या गोष्टीचा होतोय की श्री संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालय उभं राहत असताना दादांच्या मागे प्रेरणा जी आहे ना, ती प्रेरणा ही माईंच्या रूपाने आहे. माईंना मी मनापासून वंदन करतो, नमस्कार करतो. खरं तर तो संसर्गाचा परिणाम माझ्यावर पण असा झाला होता. मला असं वाटलं इथं एका संन्याशी सत्पुरुषाच्या विभूती आहे, दुसऱ्या बाजूला आश्रमाचं नाव वानप्रस्थ आश्रम आहे, एक गृहस्थी माणूस चालवतो आणि ब्रह्मचार्यांसाठी उपक्रम आहे. म्हणजे असं काहीतरी मला सुचलं होतं. मात्र मी मला काय फार वक्तृत्व वगैरे असं काही नसल्यामुळं मी खूप मनापासून नमस्कार करतो. आदरणीय माधव महाराजांना नमस्कार करतो, आदरणीय जयवंतदादांना नमस्कार करतो, आदरणीय उद्धव महाराजांना, भगीरथ महाराजांना, प्रशांत महाराजांना आणि जगन्नाथ महाराज असतील आणि आपण सगळीच मंडळी, सर्वांना मनापासून नमस्कार. सर्वांच्या पायावर अत्यंत नम्रपणानं डोकं. शेवटचा एक मुद्दा, ते कीर्तनकार झालं एकदा, एकच मिनिट दादा, ते मी सगळ्यात छोटा आहे ना इथं. ते कीर्तनकार झालं ना की आज कीर्तनाला काय अभंग घ्यायचा हेच होतं. समजा कदाचित जर मला इथं प्रस्तावना म्हणून कीर्तन जर करायला मिळालं असतं तर मी काय अभंग घेतला असता याचा विचार दादा मी करतो. त्या तुकाराम महाराजांकडं तो बीड परगण्यातला देशपांडे ब्राह्मण आला होता आणि तेव्हा तुकोबारायांनी अभंग वापरला होता. तुकोबाराय म्हणाले होते की माझ्या बापे मज दिदले भातुके म्हणून कौतुके क्रीडा करी, केली आळी पुढे बोलिले वचन, उत्तम हे ज्ञान आले त्यांचे. त्याच्या पुढच्या ओळी अशी आहे की घेऊनी विभाग जावे लवला ह्या, आले ती त्या ठाया आपुल्या. हे संत विचारांचा तुझा विभाग आहे ना तो घे आणि काय कर, तू काय कर, तुझ्या बीडला जा. आणि पुढचा मुद्दा असा आहे त्यातला, तुकाराम महाराज म्हणाले की तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय, करावा मी पाय येईल बंधू. मला असं वाटतं की जगन्नाथ महाराजांनी तुमच्या माझ्या रूपानं असा एक ज्ञानदेवी समुदाय निर्माण केला आणि मला पाया पडायला बोलवलं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. पवार म्हणावं का सचिन म्हणावं हा मोठा प्रश्नच होता. पण प्राचीन आणि अर्वाचीन याचा समन्वय घालायला सचिनच पाहिजे. म्हणजे ते विसरले की भोजन आहे पुढे. आता आपण आलात, आपला विचार दिलात आणि नुसता विचार दिला नाही, त्यांनी मला सांगितलं की इथं जे काम चालेल त्या कामात कधीही आणि कितीही दिवसांसाठी बोलवा, सचिन पवार ही व्यक्ती कायम तयार आहे. यानंतर मी प्रशांतजी महाराजांना विनंती करतो 1-2 मिनिटं आपण बोलावं. सायंकाळच्या कीर्तनात भगीरथ महाराज बोलतील आणि माधव महाराजांच्या आज्ञेनुसार सगळ्यांचा शेवट जयवंत महाराज बोलतील. या प्रशांत महाराज या. आता सगळे ऐकतात, कोणीतरी एक करून माझी पंचायत करू नका. नको म्हणण्यात वेळ घालवल्यापेक्षा बोललेलं बरं. ध्यासाठी येतो. हा उपक्रम इतका उंचीचा आहे, त्याला एवढी दमदार माणसं आधार द्यायला आहेत, मग त्यात आपणही सहभागी असावं
अशी प्रत्येकाची इच्छा होते आणि त्या इच्छेचा परिणाम म्हणून आम्ही इथे आहोत. आदरणीय महाराष्ट्रांनी किंबहुना माईच्या आग्रहाने झालेला हा त्यांच्या अंतःकरणातला दिव्य संकल्प अनेक अंगाने स्तुत्य आहे. सगळ्या प्रांतातले बोलणारे आहेत. राजकीय प्रांतातून बोललेत लोक, सामाजिक प्रांतातून बोलले, आध्यात्मिक प्रांतातले सगळे नेते इथे आहेत. कसं बोललो पाहिजे हा विचार माझ्या मनात आहे. पण मला असं वाटतं हा उपक्रम इतका उपयुक्त आहे का त्याच्या उपयुक्तता सांगतानाही त्याचं वैशिष्ट्य इतकं मोठं आहे का उपयुक्तता आपण विसरतो आहोत. काही वेळा इतकी महत्त्वाची व्यक्ती पुढे येते का मग तिचे उपचार कसे करावे हे विसरतो आणि उपचाराच्या वस्तू स्वतःच खाऊन घेतो. याचं मोठं उदाहरण आपल्या महाभारतात आहे. पण तिकडे न जाता भारतातच राहून महाराष्ट्रातल्या काही विचारांचा विचार आपण इथे करूयात. चांगलं बोलून गेले आणि मला तर त्यावेळी वेगळं सुचलं. तुम्हाला वाटलं की बा सचिन बोलावं का पवार बोलावं, नेमकं काय बोलावं. मला त्यावेळी वेगळं सुचलं. मला असं वाटलं सगळ्या प्रांतातलं पवारांनाच का कळतं, त्यांच्याचकडे सगळं कसं काय जातं. आत्ता ते दिवस जरा कमी झाले बोलण्याचे, पण तरी काय अजून गेलेले आहेत असं नाही. कारण कधी काय होईल सांगता पण येत नाही. मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही. आदरणीय महाराष्ट्रांनी आयोजलेलं हे श्री संत नामदेव महाराज विद्यालय हे कशासाठी असावं? महाराष्ट्रासाठी, वारकऱ्यासाठी नाही. खरं तर सचिनजी बोलल्याप्रमाणे भारतीय अध्यात्म हे सबंध विश्वाच्या अध्यात्माच्या शिरोस्थानावर आहे आणि त्या शिरोस्थानी शोभणाऱ्या भारतीय अध्यात्माचा मुकुटमणी वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान आहे. मग एवढ्या उच्च स्तरावर असलेल्या त्या तत्त्वज्ञानाला लोकांपर्यंत पोहोचवणाराही फार उच्च आणि ताकदीचा असावा. या हेतूसाठी अर्थात एखाद्या गोष्टीची सुरुवात करत असताना ती मुळासकट करावी, सगळ्या अंगांचा विचार करून करावी आणि त्याला अनुलक्षूनच महाराजांचा हा विचार आहे. आता कीर्तनकार पुष्ट झालेले आहेत, म्हणजे दोन्ही अंगाने, वैचारिकदृष्ट्या, फिरायच्या दृष्ट्या, धारिष्ट्य या अंगाने म्हणा किंवा अजूनही अंग म्हणा, पण अजूनही पाहिजे तसं कीर्तन पुष्ट झालेलं नाही. म्हणजे प्रत्येक पिढीपर्यंत, प्रत्येक मानसिकतेपर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या अनेक उपांगांची त्याला गरज आहे आणि ती उपांग अजूनही परिपूर्ण नाही आहेत. आणि ते परिपूर्ण करण्यासाठी नामदेव महाराज कीर्तन विद्यालयाची स्थापना आहे. वारकरी तत्त्वज्ञान नक्कीच विश्वाचं उद्धारक तत्त्वज्ञान आहे, म्हणून इथे फक्त विद्यालय लिहिलं आहे. त्याच्यावरही थोडासा आक्षेप घेण्यासारखा आहे. पण घेणार कशावर? पहिल्यांदा बोलायला उभं केलं तिथे घेणार, त्याच्यानंतर घेणार का अधिक घेणार? खरं तर हा विचार वैश्विक आहे. मग तुम्ही विद्यालयाच्या रूपाने का देता? कोणताही विचार वैश्विक होण्याआधी तो छोटा असतो आणि छोटा होऊन तो इतका मोठा होतो. हे विद्यालय एक दिवस विश्वविद्यालय होणार आहे आणि त्याची ही नांदी आहे. आणि आम्ही भाग्यवान आहोत की त्याच्या प्रारंभाला, त्याच्या सुरुवातीचे साक्षी होण्याचं सद्भाग्य नियतीने आपल्याला दिलेलं आहे. मी नेहमी सांगत असतो, कीर्तनकारांनी सगळं सांभाळलं. आपली डायरी सांभाळली, प्रवास सांभाळले, लोक सांगतात त्या सूचनेनुसार प्रकृत्या सांभाळल्या. पण एक अजून सांभाळण्यासारखी गोष्ट आहे का कीर्तनातल्या परंपरा सूक्ष्मतेने, अभंगातील प्रतिपाद भाष्यांचा विचार अजून परिणामकारकतेने आणि त्याहीपेक्षा कीर्तनांना उपयुक्ततेने लोकांपुढे मांडण्याच्या पद्धतीसाठी काम करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं ते काम इथे होणार आहे. सगळे लोक पुढच्या पिढ्यांचा विचार करतात. प्रपंचातली माणसं त्याच्या पुढच्या मुलासाठी घर बांधून ठेवतात, लग्नाच्या व्यवस्था करतात. राजकीय प्रांतातली काही माणसं त्याच्या पुढील पिढ्यांची व्यवस्था करून ठेवतात. सामाजिक प्रांतातली लोकही पिढ्यानपिढ्या काम करत आहेत. त्याचाही प्रत्यय आपल्याला येतोय. आदरणीय सर आहेतच इथे. कामटे परिवाराने त्याच्या पुढील पिढ्या समाजसेवेसाठी पुढे दिल्या आहेत. प्रत्येक प्रांतातले लोक जर त्या प्रांतातलं काम पुढे चालण्यासाठी पिढी निर्माण करत असतील तर कीर्तनकार या प्रांतातले लोकांनीही पुढच्या पिढ्यांसाठी काम केलं पाहिजे. प्रत्येकाने केलं पाहिजे. मला फार आवडतं, मी एकदा सहज टी व्हीवर बघत होतो का तो निवेदक सांगत होता वाघाच्या शिकारीची पद्धत. तो बोलत होता वाघ एखाद्या पानवठ्यावर दबा धरून बसतो आणि तिथे येणाऱ्या हरिणाच्या कळपांमधल्या एखाद्या हरिणाची शिकार करतो आणि खाऊन निघून जातो. असं होत नाही. त्याने ठरवलं तर मोकळ्या पटांगणातही एखाद्या कळपाचा पाठलाग करून तो त्यातलं पुढे धावणारं हरिण मारून शिकार करून घेईल.
पण वाघ तसं करत नाही. त्याचं कारण मूलत्वे त्यांनी सांगितलं असं की तो ओढ्यावर येतो, तिथे ओढ्यावर येऊन दबा धरून बसतो आणि ते हरणाचं कळप पाणी प्यायला आलं का त्यात डरकाळी पण फोडून बघतो आणि त्याच्यातले जे बलवान आहेत ना त्यांना पळून जाऊ देतो आणि मागे जे निर्बल आहे ना त्याला शिकार करून आपली भूक भागवतो. हे करताना त्याच्या मनात काय विचार असतो निवेदकाने सांगितला आपल्याला कळला नाही, कळणारही नाही, तो कळून घेणे तितकं सोपंही नाही. मग त्या निवेदकाने सांगितलं की तो वाघ तसं करण्याचं मुळात कारण काय, हिस्र पशु आहे. हिस्र असूनही तो त्याच्या पुढच्या पिढीचा विचार करतो की तो विचार करतो की याच्यातलं बलवान जर मी पकडून खाल्लं ना तर ते बलवान अनेक पिढ्या पुढे बनवणार आहेत आणि माझ्या अनेक पिढ्यांसाठीचं ते खाद्य असणार आहे. माझ्या अनेक पिढ्यांसाठीच्या खाद्याची व्यवस्था करण्यासाठी एक शिकारी पशु पिढीचा विचार करून निर्बल हरिणाचा घ्यावा लागतो म्हणून जीव घेतो आणि पोट भरतो. हिस्र पशु जर पिढीसाठी विचार करत असतील तर मला असं वाटतं तुमच्या माझ्या प्रत्येकाने आपल्या पुढच्या पिढीचा विचार केलाच पाहिजे. पिढ्यानपिढ्या टिकणार हे तत्त्वज्ञान अनेक पिढ्यांपर्यंत सुलभतेने पोचवण्यासाठीचा हा उपक्रम नित्य स्तुत्य आहे आणि त्याला अनेक अंगाने अनेक भावाचे फुलोरे जोडता येतील. पण अजूनही अनेक मंडळी इथे असल्यामुळे तुर्तास्तरी भाषण विराम करतो. जय हरी. सामान्य दिसणाऱ्या एखाद्या विषयाकडे महासागरासारखं किती प्रशांतपणे पाहता येतं, किती सुंदर आणि दिव्य विचार. याच्यापेक्षा चांगला 30+ जगात कुठं चालू नसेल आता, कारण सगळे 30+ चालू आहेत याच्यासमोर. तेव्हा कीर्तन विद्यालयाच्या उपयुक्तते संबंधाने आणि त्याची नेमकी निकड, त्याच्या अंतर्भागाला महाराजांनी काही मुद्द्यांना केलेला स्पर्श हा अभ्यासाचा नक्कीच एक मोठा विषय ठरेल. तेव्हा ह्या कीर्तन विद्यालयाच्या निमित्ताने ही जमलेली सर्व मंडळी प्रेममूर्ती संत नामदेव महाराजांचे वंशज आणि महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ कीर्तनकार परमादरणीय परमश्रद्धेय माधव महाराज नामदास हे या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार की या समग्र सभेचा समारोप हरिभक्तीपरायण आदरणीय डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांच्या वाणीद्वारा व्हावा. कीर्तन विद्यालय ज्यांच्या नावाने हा त्यांचा संकेत असल्यामुळं मी पाळणं ती माझी जबाबदारी आहे आणि आवडती जबाबदारी सांगण्यात करण्यात मोठा आनंद आहे. समारोपाला न्याय द्यायला या. धन्य दिवस आजी डोळ्याला धला, आनंद देखिला धनिवरी. सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला, नामा ठविता रूपी प्रगटपय झाला. व्यासपीठावर उपस्थित सर्वच पूजनीय मंडळी, श्री संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालयाचं उद्घाटन झालं आहे असं माधव महाराज नामदास यांच्या वतीने जाहीर करतो. आदरणीय जगन्नाथ महाराज मगाशी बोलत होते की ऊस मुळासकट खाऊ नये, पण असे ऊस असतील तर ते मुळासकट खाऊन मातीसुद्धा आम्ही ठेवून घेऊ, पण प्रापंचिक आम्ही असल्यामुळे थोडी माती आमच्या घरी पण जाऊ द्या. प्रशांत महाराजासारखी माती इथं राहू द्या, काही हरकत नाही. आमच्या सर्वांमध्ये श्री संत नामदेव महाराजांचे विद्यमान वंशज आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परमादरणीय श्रद्धेय माधव महाराज नामदास या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचा दिवस हा या सगळ्या परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या परिसरावर श्री संत वामनबाबांची, सावळाराम महाराजांची, अप्पा माऊलींची फार मोठी कृपा आहे. या सगळ्या जुन्या मंडळींनी हरिभजने हे ढवळिले जग या न्यायाने या संप्रदायाला खूप चांगल्या पद्धतीचं रूप देण्याचं काम या परिसरामध्ये केलेलं आहे. परंतु मगाशी प्रशांत महाराज म्हटल्याप्रमाणे पुढल्या पिढीची व्यवस्था या दृष्टीने हा उपक्रम या ठिकाणी आजपासून सुरू होतो आहे.
संत नामदेव महाराजांच्या नावाने कीर्तन विद्यालय या आपल्या उपासना क्षेत्रावर आरंभ करत असताना याचा विचार गेले अनेक दिवसापासून आदरणीय जगन्नाथ महाराजांच्या मनामध्ये होता. तो आमच्यासमोर बोलूनही दाखवला. आमच्या सर्वांमध्ये एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आम्ही महंत उद्धवजी महाराज यांच्याकडे पाहतो आहोत आणि उद्धवजी महाराजांनी त्यांना एक हिरवा कंदील दिल्यामुळे खऱ्या अर्थाने हे सुरू झालं. आणि मग याच्यामध्ये कोणी काय जबाबदाऱ्या घ्यायच्या याचा सगळा निर्णय होत असताना आज या कार्याला मूर्त रूप येत आहे. मगाशी आपण जगन्नाथजी साहेब आपण बोललात, खूप छान बोललात की समाजामध्ये आज कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातूनच काहीतरी सुधारणा होऊ शकते, अन्य कोणत्याही पद्धतीची माध्यमं आता राहिली नाहीत. ही गोष्ट खरी आहे. समाज याच्यातला जो स हे अक्षर आहे ते खूप महत्त्वाचं आहे. समाजातलं स हे अक्षर खूप महत्त्वाचं आहे. मी माफी मागून बोलेल, समाजातलं स हे अक्षर जर निघून गेलं तर आज रात्री दिसेल तो काय माज आहे तो. म्हणून स हे अक्षर खूप महत्त्वाचं आहे. समाजातलं स हे अक्षर संस्काराचं आहे. समाजातलं स हे अक्षर संस्कृतीचं आहे. समाजातलं स हे अक्षर सात्विकतेचं आहे आणि समाजातलं स हे अक्षर समन्वयाचं आहे. आणि या चार गोष्टी जर समाजामध्ये यायचे असतील, संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालयाची गरज आहे त्याला. त्याच्याशिवाय हा स टिकणार नाही. समाजातला स टिकविण्याचं काम हे कीर्तन विद्यालय किंवा कीर्तनकार करतात. कीर्तन ही परंपरा आपल्याकडे श्रीमद भागवतामध्ये नवविधा भक्तीचा विचार सांगितलेला. श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम याच्यामध्ये कीर्तन भक्तीचा उद्घोष भक्त प्रल्हादांनी हजारो वर्षापूर्वी करून ठेवलेला आहे. पुढे देवर्षी नारद मुनींनी त्या कीर्तन भक्तीचा उल्लेख नारद भक्ती सूत्राच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपल्यासमोर मांडलेला आहे. ती कीर्तन परंपरा खऱ्या अर्थाने वारकरी कीर्तन परंपरा ही नामदेवरायांनी आम्हाला दिली आणि त्या कीर्तन परंपरेचे पाईक म्हणून आम्ही सर्व कीर्तनकार रात्रंदिवस महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर हे समाजाच्या उद्धाराचं काम कीर्तनाच्या माध्यमातून करत आहोत. हे करत असताना ही कीर्तन परंपरा इतकी उज्ज्वल असलेली परंपरा आज कीर्तनाच्या माध्यमातून समाजापुढे येत असताना खरं तर हजारो कीर्तनकार आज रोज रात्रंदिवस फिरतायत. म्हणजे थोडासा फरक झालाय, नाही असं नाही. म्हणजे कीर्तन सेवा आणि कीर्तनकार याच्यामध्येही छोटासा फरक आहे. वैकुंठाशी जगन्नाथांना एक पवारच पण ते एक वाक्य असं सांगायचे. अण्णा असं वाक्य म्हणायचे, अण्णांना ऐकलेली मंडळी तुम्ही आहात. अण्णा असं म्हणायचे की पूर्वी पत्रिकेमध्ये कीर्तन सेवा असा शब्द होता, आता कीर्तनकार असा शब्द आला. अण्णा असं म्हणायचे, बहुतेक तो कारमध्ये यायला लागला, कीर्तनकार असं अण्णा म्हणायचे. ठीक आहे, हरकत नाही, कालाच्या ओघाप्रमाणे ते आवश्यक आहे. आणि आज या कीर्तनाच्या माध्यमातून ज्यावेळेस इथं हे जे विद्यालय उभा राहणार आहे आणि आजपासून जिची सुरुवात झालेली आहे, जे इथं शिक्षण दिले जाणार आहे. मी रात्री एक वाक्य बोललो उद्धव महाराज कीर्तनामध्येच, मी रात्री एक वाक्य बोललो की पूर्वीच्या काळामध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये एक फरक जाणवतो. म्हणजे ही जुनी मंडळी आहेत, आदरणीय पाटील साहेब आहेत, प्रकाशजी आहेत, बाकी सगळी आपण जुनी मंडळी इथं उपस्थित आहात. पूर्वी शिक्षण नव्हतं परंतु संस्कार होते. 10 वर्षाच्या मुलाला कळायचं समाजात कसं वावरावं, काय करावं हे कळायचं. शिक्षण नव्हतं परंतु संस्कार होते. आता शिक्षण खूप झालं परंतु संस्कार राहिले नाहीत. त्यामुळे संस्कार आणि शिक्षणाचा विचार करत असताना आमचे वडील एक मला वाक्य असं सांगत असतात पाटील साहेब की शिक्षण ही काळाची गरज आहे पण संस्कार ही जीवनाची गरज आहे आणि संस्कारमय शिक्षणाकरिता अशा कीर्तन विद्यालयाची गरज आहे. त्याच्यामध्ये संस्कारमय शिक्षण दिलं जातं. इथं शिक्षणही आहे आणि संस्कारही आहेत. आणि म्हणून अशा कीर्तन विद्यालयाच्या माध्यमातून ही नवी पिढी तयार होणार आहे. आणि आपला जो विचार आहे भारतीय संस्कृतीचा, साने गुरुजींचं एक भारतीय संस्कृती नावाचं पुस्तक आहे, सचिनजी आपण वाचलं असेल. त्या पुस्तकामध्ये भगीरथ महाराज त्यांनी असं सांगितलंय की भारतीय संस्कृती अध्यात्माच्या पायावर उभी असलेली एकमेव संस्कृती, तिचं नाव भारतीय संस्कृती. हिचा पाया अध्यात्माचा आहे. आणि म्हणून अध्यात्म ही जीवनाची अत्यंत गरज आहे. ज्याला इंग्रजीमध्ये फिलॉसॉफिकली टच असं म्हटलं जातं, तो तत्वज्ञानाचा स्पर्श असणं फार गरजेचं आहे. म्हणजे अनेकांना इथं प्रश्न पडला असेल की एवढी सगळी कीर्तनकार मंडळी एकत्रित आलेली आहेत, काय आश्चर्य आहे. हे आश्चर्यच आहे.
म्हणजे हवं तर आठवं आश्चर्य म्हणा फार तर याला. कारण आजच्या संप्रदायाच्या विचारामध्ये जयेश महाराज आपण सगळेजण तरुण मंडळी आहोत, आपण पाहतोय की ही सगळी, पण मला एक थोडं पुढं वाक्य बोलायचं आहे, ही एकत्रित आलेली आहेत आणि एकरूप झालेली आहेत. फक्त एकत्रित आली नाहीत, कारण फक्त एकत्रित आलेली 2.5 वर्षात माघारी जातात. मी कुठल्याही पक्षाचा, कोण म्हटलं, तुम्हीच म्हटला, तुम्ही म्हटला कार्य करताना ही मी सगळ्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता. ते इंदोरीकर महाराज म्हणतात बघा, असं काहीतरी वाक्य ते बोलतात, ते त्यांनाच बरं आहे. असो, मला मुद्दा असा मांडायचा आहे, एकत्रित येऊन एकरूप होणं हे महत्वाचं आहे. ही सगळी मंडळी इथं व्यासपीठावर आलेली एकत्रितही आलेली आहेत आणि एकरूप झालेली आहेत. मी जरा त्याचं पुढचं कारण सांगतो. या विद्यालयाला नावच नामदेव महाराज असं दिलंय. कधी कधी मनातही प्रश्न पडत असेल, हे नाव का दिलं असेल. मुळात नामदेवरायांचं चरित्र खरं तर माधव महाराजांनी हे माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने सांगितलं असतं, परंतु पंढरपूरकर असण्याचा फायदा का काय आता ते तुम्ही ठरवा. तुम्हाला वाटायला लागला फायदा, पण मला ते किती मोठं आता अडचणीचं आहे. परंतु पंढरपूरकर आम्ही असल्यामुळे आणि माझं सगळं लहानपण माधव महाराजांच्या समोर डोळ्यासमोर गेलेलं असल्यामुळे एक थोड्या पितृस्थानी ते माझे आहेत, त्यामुळे त्यांचा एक आदेश मला ऐकावा लागला आणि मला उभा राहावं लागलं. परंतु नामदेवरायांचं चरित्र जर आपण ऐकलं, कधी कधी नामदेवरायांच्या चरित्राचा विचार करत असताना 14 माणसं एकत्रित राहत असताना सुद्धा, म्हणजे कितीतरी प्रापंचिक अडचणी असताना सुद्धा विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी ही भाषा नामदेवरायांनी आपल्या समोर मांडली. मला वाटतं की वारकरी संप्रदायाचा विचार काय, तर वारकरी संप्रदायाचा विचार असा आहे की मानवी जीवनामध्ये किती जरी प्रापंचिक प्रतिकूलता आल्या तरी त्या प्रापंचिक प्रतिकूलता न म्हणता पारमार्थिक अनुकूलता आहेत असं समजून सांगणं हे जगाला ज्या संप्रदायाने सांगितलं ते वारकरी संप्रदाय आहे. त्यांनी कधी प्रतिकूलतेला चिटकून बसले नाहीत. नामदेवरायांनी हेच केलं. 14 बरं, मला कधी कधी वाटतं एकत्रित राहणं आणि एकरूप होऊन जाणं, म्हणजे अलीकडल्या काळात एकत्रित कुटुंब पद्धती हा शब्द फक्त पुस्तकांमध्येच राहिला आहे. पूर्वी आई वडील पती पत्नी भाऊ बहिणी सगळे एकत्रित कुटुंब पद्धती म्हणायचे. आता तर मी थोडा वकीलच असल्यामुळे या विचारावर आलोय. एकत्रित कुटुंब पद्धती म्हणजे काय, नवरा बायको दोघं जरी एकत्रित राहिली बस झालं एकत्रित कुटुंब पद्धती अशी म्हणण्याची वेळ आली आता अलीकडल्या काळामध्ये. आणि बघा तुम्ही कोर्टामध्ये घटस्फोटाच्या केसेस जे दिसायला लागल्या, आणि मग उद्धव महाराज कुठं प्रमाण लावायचं, आजी संसार सुफळ झाला गे माये, हे कुठं लावायचं. त्यामुळे ते ज्ञानोबारायांनीच म्हणू जाणं खरं आहे ना. नामदेवरायांनी हा एकत्रित कुटुंब पद्धतीचा विचार दिला, सामाजिक समरसतेचा विचार दिला, आध्यात्मिक विचाराचा आपल्याला एक पद्धतीचं पांघरून नामदेवरायांनी आपल्यावर घातलं. त्याचबरोबर नामदेवरायांनी ज्ञान कर्म भक्ती असे अनेक विषय आपल्या समोर मांडले. आणि नामदेवरायांचं काम हे नामदेवरायांनी मर्यादित न ठेवता व्यापक केलं. मला असं वाटतं कीर्तनकारांनी किती व्यापक असावं हे नामदेवरायांनी शिकवलं, म्हणून नामदेव महाराज कीर्तन विद्यालय हे हा विचार त्याच्याकरता दिलाय असं म्हणायला हरकत नाही. आजपासून या कीर्तन विद्यालयाचा आरंभ होतोय. आदरणीय श्री जगन्नाथ महाराजांना या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचबरोबर मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे माईंनी ही प्रेरणा त्यांना दिली आणि त्या पद्धतीने हे कार्य आजपासून या ठिकाणी आरंभ होत आहे. आणि जसं प्रकाशजी पाटील साहेब म्हटले की मला बोलायला येत नाही, फक्त काय करायचं ते सांगा, ते खरंच आहे. आम्ही फक्त बोलतच राहतोय, आम्ही फक्त बोलत राहतो. आणि नाही, म्हणूनच दोघंही व्यासपीठावर गरजेचे आहेत. बोलणारे पाहिजेत आणि करणारेही पाहिजेत. त्यामुळे आपणही या ठिकाणी व्यासपीठावर आहात आणि आपल्यासारखी व्यक्तिमत्व जर आमच्या कीर्तन विद्यालयाच्या पाठीमागं असतील तर प्रशांत महाराज हे विद्यालय विश्वविद्यालय व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देत असताना मला या ठिकाणी जे समारोपीय या सगळ्या काय असतंय ते, आम्ही लहानपणी गावामध्ये भजनाला जायचो ज्यावेळेस गावामध्ये, त्यावेळेस अशी गंमत व्हायची लहानपणी भगीरथ महाराज की लहान असल्यामुळे ते म्हणायचे थांब, तुला नाही अभंग, तुला नाही अभंग, तुला नाही अभंग, ते सगळे अभंग म्हणून घ्यायचे. आणि मग नंतर सगळ्यांचे अभंग म्हणून झाल्यानंतर मग म्हणायचे आता म्हण अभंग. आता जे मला येत होते ते सगळे अभंग म्हणून टाकल्यानंतर मला कुठला अभंग राहिला. मग मी काय करायचो, त्या सगळ्यांच्या अभंगातलं एक एक चरण घेऊन माझा अभंग स्वतंत्र तयार करायचो. तसं मी आज केलंय. बाकी काही समारोपीय भाषण म्हणजे काही वेगळं नाहीये. जी ही मंडळी बोलली, सचिनजी पवार साहेब हे आमच्यातलं एक आमच्या सगळ्यांबरोबर, आणि आम्हाला सातत्याने ते काहीतरी प्रेरणा देत राहतात की जे आता म्हणजे संप्रदायामध्ये प्रेरणा देणारे हे पवार आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या या सगळ्या सभेला मी या ठिकाणी नमस्कार करतो. विशेष करून नामदेवरायांचे वंशज नामदास महाराज यांच्या
चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. आता काहीच बोलणार नाही, कारण काही बोलताच येणार नाही. मला असं वाटतं की हे बरं झालं. नॅचरल आईस्क्रीमला तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर तसेच आपल्याला टेस्ट करता येतात. इथं येणारा विद्यार्थी कोणाच्या पठडीत घडणार आहे आणि कोणाच्या हाताखाली शिकणार आहे त्याचे जस्ट थोडेसे टेस्ट फॉर्म्युलेच तुम्ही पाहिलेत असं म्हणा पाहिजे, तर म्हणजे तुम्ही नॅचरलीच इथं येणं पसंत कराल. तेव्हा हा खरं तर आता काय इलाज नाही, त्याला तो प्रसाद घ्यावा लागतो, पण हा प्रसाद सोडावा लागतो याचं ते दुःखही मनाला आहे. तेव्हा या सभेने आणि या सभेतल्या उपस्थित सर्वांनी आपला अमूल्य वेळ दिला. मी पुन्हा एकदा ही गोष्ट पुन्हा नमूद करतो, कारण बऱ्याचदा सानिध्य आदराचा बळी घेतं. ही मंडळी 7 ते 9 बोलावली तरी समाजाला फक्त 7:15 ते 8:45 मिळतात, परंतु सुभाष मामा, नागेंद्रनाथ महाराज, मारुती मामा यांची कृपा म्हणून हे वैभव आपल्याला पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तेवढा वेळ अनुभवता आलं, उपभोगता आलं. ज्या महनीयांनी अत्यंत महत्त्वाचा वेळ या सभेला दिला त्याबद्दल त्यांचे ऋणनिर्देश. या ठिकाणी कल्याण तालुका वारकरी संप्रदायाचे माधव महाराज केशव उपस्थित आहेत. अकोले तालुक्यातले दीपक महाराज देशमुख असतील, आमचे उच्च विद्याविभूषित जयेश महाराज भाग्यवंत, जसे आदरणीय माधव महाराज नामदास सहपरिवार आलेत, आमचे जयेश महाराज भाग्यवंतही या उपक्रमात सहपरिवार उपस्थित झालेत. आळंदीहून नारायण महाराज काळे असतील, पनवेलकर मंडळी आहे, डोंबिवलीकर मंडळी आहे, भिवंडी शहापूरमधली आमचे विलासभाऊ वेगळे असतील, अगदी नांदेड परभणीपासून आलेले आमचे माटेगावकर मंडळी असतील, किशोर कुडव साहेब असतील, त्याच्यानंतर आमचे विशेष म्हणजे सुरेश आप्पा आज या ठिकाणी प्रकल्पावर उपस्थित आहेत. असा समग्र भिवंडी, शहापूर, ठाणे, कल्याण सगळ्याच परिसरातून ही मंडळी उपस्थित आहेत. तेव्हा सर्वजण या उपक्रमात सहभागी झालात, अत्यंत आनंदाची बाब आहे. आपण यानंतर सर्वांनी निवांतपणे महाप्रसाद घेऊन अल्पविश्राम घ्यावा. त्यानंतर बरोबर 3:30 वाजता इथून दिंडीने आपण नागेंद्रनाथ महाराजांच्या जन्मस्थानी जाऊन परत येणार. 6 ते 7 या वेळामध्ये कृष्णाबुवा पवार यांचं भजन संपन्न होईल. 7 ते 9 कृष्णप्रेमी हरिभक्तीपरायण भगीरथ महाराज काळे यांचं कीर्तन, 9 ते 10 रात्री वैष्णवी पाटील यांचं भजन आणि 10 ते 12 भानुदास महाराज यांचं आपल्या सर्वांचं आकर्षण असलेलं अष्टपदी भजन संपन्न होईल. आणि 12 वाजेपर्यंत भजन झाल्यानंतर मी म्हटलं की तिथून पुढे उजडेपर्यंत पाहिजे तेवढं प्यायला आपण दूध आणलेलं आहे, तेव्हा 30 आपला छान इथंच असावा. भिवंडीहून जवळपास 2 बस भरून आमची भागवत कथेची मंडळी, कालभैरवनाथ मंदिर सेवा परिवार तोही या ठिकाणी आला आहे, त्यांचंही स्वागत आहे. खामगावहून आमचे राजू भाऊ आले असतील, संभाजीनगरहून कोलते साहेब आदी करून दूरदूरून आलेली सर्व मंडळी, आमचे नाना नाशिकहून आलेत, असा सगळा परिवार, खोपोलीहून काही आमची वारकरी मंडळी आलेली आहेत. या सर्वांचं स्वागत करतो. सर्वांनी प्रसाद घ्यायचा आहे. जरी उशीर झाला असेल तरी उशीर